पंढरपूर येथे युवा आमदार रोहितदादा पवार यांनी अन्नदात्यासाठी अन्नत्याग 3 दिवसाचा केला. त्याच्यामध्ये मी स्वतः होतो. अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी सहभागी होते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांनी तिथे सहभाग घेतला होता. हजारो शेतकरी 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी येऊन गेले, सहभाग घेऊन गेले. आणि ज्या पद्धतीनं पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला आणि त्यानंतर विठ्ठल बाटला म्हणून अशी आवई सोडली आणि घागरीत देव नेला, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा वर्णवर्चस्वादी असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काल तिथे गोमूत्र शिंपडण्याचा जो कार्यक्रम केला, हे अतिशय लांछनास्पद आहे, निंदनीय आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आपण या सगळ्यांचे नेते आहात, जे तुच्छ भावनेने बोलतात, तुच्छ भावनेने करतात. अहो, शेतकरी अन्नदाता आहे, तो तिथे बसलाय. अन्नदाता आहे म्हणून तुम्ही आम्ही जगतोय आणि अन्नदाता तिथे बसला, अन्नदात्याने तिथे सत्याग्रह केला म्हणून तिथे गोमूत्र शिंपडता. हा वर्णवर्चस्वाद, हा तुमचा मनुवाद तुमच्या जवळ ठेवा. पण याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. जे फडणवीसांचे कुणी पाळीव पंटर आहेत त्यांना शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.